भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याने एका शेतकऱ्याला चिरडलाय। सागर धस यांच्या कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेमध्ये नितीन शेळके या दुचाकीवरील युवा शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय। अहिल्यानगर पुणे महामार्गावर हा अपघात झाला। सुरेश धसांच्या मुलाने शेतकऱ्याला चिरडलं। सागर धसांच्या कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू। अटकेनंतर लगेचच सागर धसांना पोलिसांनी सोडलं। भाजपचे आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या कारचा अहिल्यानगर पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातल्या जातेगाव फाटा इथं अपघात झालाय। सागर धस याने भरधाव कारने जातेगाव फाटा इथं नितीन शेळके या शेतकऱ्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत नितीन शेळके यांचा जागीच मृत्यू झालाय। मंगळवारी रात्री 10:30 ते 11च्या सुमारास हा अपघात झालाय। सुरेश धस यांचा मुलगा सागर धस स्वतः कार चालवत असल्याची माहिती आहे। अहिल्यानगरच्या सुपा या भागामध्ये हा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये एका दुचाकी स्वाराचा मृत्यू देखील झालेला आहे। आपण पाहतोय ही सुरेश धस यांचे चिरंजीव सागर धस ही चारचाकी चालवत होते आणि ड्रायव्हरच्या साईडला हा डॅश बसलेला आहे। जातेगाव फाट्यावर हा अपघात झालेला आहे आणि रस्ता ओलांडत असणाऱ्या दुचाकी स्वाराला या सुरेश धस यांचे चिरंजीव सागर धस यांच्या चारचाकी गाडीने धडक दिलेली आहे आणि त्यात त्याचा मृत्यू देखील झालेला आहे। अपघातानंतर सागर धस विरोधात सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर अटकेनंतर लगेचच सागर धस यांना पोलिसांनी सोडून दिलाय। एका चारचाकी गाडीनं टू व्हीलर वरती एक व्यक्ती चाललेला होता, त्याला धडक दिली आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। या संबंधी त्या फोर व्हीलरचे जे चालक आहेत सागर धस यांच्या विरोधामध्ये सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढची कारवाई पोलीस ठाण्यामध्ये करण्यात येत आहे। या अपघात प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काही सवाल उपस्थित करत दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। घटनेचा अपघात जो आहे त्याचे सगळे कांगोरे तपासून बघितले पाहिजे। त्यामध्ये जर हलगर्जीपणा असेल किंवा हिट अँड रनचा प्रकार असेल किंवा ड्रायव्हर बदलला जर जात असेल तर ही बाब गंभीर आहे। त्याची शहानिशा होऊन सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून योग्य घटनेच्या अनुषंगाने कारवाई झाली पाहिजे। या अपघात प्रकरणी मंत्री उदय सामंत यांनी कानावर हात ठेवल्याचं पाहायला मिळत आहे। या प्रकरणाची माहिती नाही, मात्र कायद्याचं उल्लंघन जर केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल असं म्हणत उदय सामंत यांनी यावर अधिक बोलणं टाळलंय। मला या प्रकरणाची काही माहिती नाही, परंतु कोणी असू दे, जर त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं असेल त्याच्यावर कारवाई होईल।